तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही दिवसांपासून धडाडीचे निर्णय घेऊन संपूर्ण राज्यातल्या जनतेचं मन जिंकलेलं आहे. आता आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे आता सुट्टं तेल जे आहे ते सुट्टं तेल देता येणार नाहीये. दुकानदारांना तसे निर्देश देण्यात आलेले आहेत. खरं तर सुट्टं तेल जर बघितलं आपण तर कुठल्याही सामान्य किराणा दुकानामध्ये जे सुट्टं तेल असतं ते जास्त विकलं जातं. त्याचं कारण असं की प्रत्येकालाच 1 लिटर 2 लिटर 5 लिटर तेल घ्यायला परवडेल अशी परिस्थिती नसते आणि त्यामुळे 10 रुपयाचं 20 रुपयाचं एवढं सुद्धा तेल जे आहे ते सुट्या पद्धतीनं दुकानदार विकत असतात. आता मात्र या सगळ्या निर्णयामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर या विक्रीवर निर्बंध येणार आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य परिवारातल्या ज्या महिला आहेत त्या थोड्याशा धास्तावलेल्या आहेत. आपण नाशिकच्या सातपूर परिसरातल्या एका किराणा दुकानात आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही महिला इथे या ठिकाणी किराणा घेण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. अनेक चांगले निर्णय होत आहेत पण हा जो निर्णय आहे की सुट्टं तेल आता तुम्हाला घेता येणार नाही दुकानातनं, काय नेमकी अडचण होऊ शकते? तुम्हाला काय वाटतं, काय त्रास होऊ शकतो? काय त्रास होऊ शकतो? विषय असा आहे की आम्ही जर सर्वसाधारण महिला आहोत, आमचा सगळा हातावरचा रोजगार आहे. आम्ही 10-20 रुपयाचं जर तेल मागायला गेलो तर ते डायरेक्ट नाही म्हणताय दुकानवाले आणि आम्ही कॅन घेऊ शकत नाही. मग आता यासाठी आम्ही काय केलं पाहिजे असा प्रश्न आम्ही मुंडे साहेबांना विचारला. तर मुंडे साहेबांनी याच्यावर आम्हाला नक्कीच काहीतरी तोडगा काढावा अशी आमची इच्छा आहे. पण एकूण जे काही कामं त्यांच्या माध्यमातून चालू आहेत ते तुम्हाला ते योग्य आहे, ते योग्य आहे. पण हे तेलाचं साखरेचे हे जे भाव वाढले ते आम्हाला मान्य नाहीये. कारण कसं आहे हातावरच्या ही आमची ही परिस्थिती सातपूरची अशी सगळी हातावरची पब्लिक आहे. हातावरची पब्लिक एवढी 100 रुपयाची वस्तू घेऊ शकत नाही. एक वेळेस 10 रुपये 20 रुपयाची वस्तू घेऊ शकते पण 100 रुपयाची एकदम घेऊ शकत नाही. कारण रोजच त्यांचं 100 रुपये, तेव्हा ते खर्च किती करतील आणि ठेवतील किती, हा विषय. तर माझी एक महिला आहे त्यांनाही विचारा, त्याही हातावरच्या आहे. एकूण साधारण कितीचं तेल खरेदी केलं जातं तुमच्याकडून? आमच्याकडून 10, 20, 100, 1 रुपयाचं घेऊ शकते. गरीब दुबळे सगळे इडा हातावरचे रोजचे रोज काम करणार लोक आहे. त्यांना पण गरीब दुबळे त्यांना एवढं घेता येणार नाही. कॅन वगैरे 10-20 रुपयाचं ठीक आहे, सगळं बंद करून ठेवलंय, ते वापस चालू करावा. म्हणजे सर्वसामान्य महिला ज्या असतात त्यांना रोजच्या स्वयंपाकासाठी सुद्धा काही वेळा ती जातात आणि खरेदी करून येतात. 10-20 रुपयाचं 30, कमीत कमी 30 रुपयाचं तरी सुट्टं तेल द्यावा अशी अपेक्षा आहे. ताई, अनेक ठिकाणी असं होतं की पूर्ण महिन्याचं तेल आपण एकत्र घेऊ शकत नाही. मग अशा वेळेला 2 दिवसांनी 3 दिवसांनी जाऊन खरेदी करावं लागतं. आता जर ते बंद करण्यात आलं तर काय तुमची अडचण होऊ शकते? आमची खूप अडचण होईल ना. आम्हाला ते एवढं घेणं होणार नाही ना. 10 लिटर 5 उपाशी मरायची पाळी येईल ना. आमच्याच्याने एवढं घेणं होणार नाही. आम्ही कसं 50 रुपयाचं 20 रुपयाचं असं तेल आणू शकतो रोज. असं एवढं आणू शकत नाही ना. 15 किलो 20 किलो असं. गरीब लोक आहेत आम्ही. असं आपण बघतोय की या महिला आहेत आणि यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या महिला ज्या आहेत त्यांना जर स्वयंपाक करायचा असेल तर अनेकदा असं होतं की पूर्ण महिन्याचं तेल एकत्र घेतलं जात नाही. मग अशा वेळेला कधी 10 रुपयाचं कधी 20 रुपयाचं अशा पद्धतीचं सुट्टं तेल या किराणा दुकानांमधनं घेतलं जातं. मात्र या ठिकाणी आता जर अशा पद्धतीनं निर्बंध आले तर नेमकं तेल विकायचं कसं आणि ते घ्यायचं कसं असा प्रश्न आहे. इथले दुकानदार आहेत त्यांना पण आपण विचारण्याचा प्रयत्न करू. आता सर्वसाधारणपणे कितीचं तेल घेतलं जातं सुट्ट्या पद्धतीत जर विचारायचं तर? साधारण किती रुपयांचं तेल घेतात? सुट्टं तेल घेतात 20 रुपयाचं आणि 50 रुपये असं पावशेर घेतात काही लोक आणि काही अर्धा किलो घेतात. तर आता ते बंद केल्यामुळं काही गिऱ्हाईक खूप परत जातात, रिटर्न जातात. त्यामुळं ते सुट्टं तेल चालू करायला पाहिजे. पण मग साधारण कॅन जे असतात तुमच्या त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते का सुट्ट्या तेलाची विक्री होते? नाही, सुट्ट्या तेलाचीच मोठ्या प्रमाणात विक्री व्हायची. आता पिशवी 1 किलोची घेणं नाही होत गिऱ्हाईकाकडनं. असं एक पिशवी तरी 160 रुपयाला विकली जाते. गिऱ्हाईकाकडनं नाही होत असं. तुमची पण अशी इच्छा आहे की बुवा हे सुट्टं तेल जे आहे ते विकायला परवानगी मिळावी किंवा ते बंद नको व्हायला? हो, सुट्टं तेल चालू व्हायला पाहिजे बुवा. आपण बघतोय की या ठिकाणी दुकानांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं सुट्टं तेल विकलं जातं
तर ते जर बंद केलं तर निश्चितपणे त्याचा परिणाम महिलांवर देखील होणार आहे. कारण सुट्टं तेल घेणारी जो महिला वर्ग आहे तो मोठा आहे, ती संख्या मोठी आहे. त्यामुळे आता या संदर्भात काहीतरी तोडगा निघावा अशी सर्वसामान्य नाशिककरांची आणि खास करून त्यातल्या त्यात सातपूरच्या ज्या महिला आहेत, ज्या प्रातिनिधिक स्वरूपात आपली प्रतिक्रिया देत आहेत, त्यांची ही मागणी आहे. सुट्टं तेल विकण्यावर आता निर्बंध आल्यात आणि त्यामुळे आता या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. खास करून सर्वसामान्य मध्यमवर्गीय परिवारातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की एकत्रित 1 लिटर 10 लिटर 5 लिटर तेल घ्यायला जमत नाही आणि त्यामुळे अनेकदा 10 रुपयाचं 50 रुपयांचं असं तेल सुट्या पद्धतीने खरेदी केलं जातं. आता मात्र या सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी आली आहे. आपल्यासोबत काही नाशिककर आहेत आणि त्यांना आपण विचारू की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे व म्हणजे एकूण जो काही निर्णय झालेला आहे सुट्टं तेल, तर त्याच्या मागचा उद्देश असा आहे की त्याच्यात मिक्सिंग होऊ नये म्हणा किंवा खराब तेल लोकांच्या आहारात जाऊ नये. काय वाटतं तुम्हाला? आता सर्वसाधारण लोक इथं सलममध्ये काही लोक राहतात, त्यांचा जो जेणेकरून जेमतेम 200-300 रुपये कमवणारे लोक आहे, त्याच्यामध्ये ते लोक काय करतात 10-20 रुपयाचं तेल आणते. त्याच्यामध्ये जर सुट्टं तेल जर बंद केलं तर त्या लोकांनी ती तेलाची पिशवी घ्यायची कितीला आणि मग पुरं घराचा उदरनिर्वाह कसं काय करायचं, हा एक मुद्दा आहे का. त्यांनी सुट्टं तेलाला द्यावा आता मागणी, मग काहीतरी सुट्टं तेल पाऊचमध्ये म्हणा कशामध्ये म्हणा त्याच्यामध्ये लोकांपर्यंत द्यावा. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? शासनाने याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊन आणि गोरगरीब लोकांसाठी जे दररोज काम करून पोट भरतात तर त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन योग्य निर्णय घेऊन दुकानदाराला परवडलं पाहिजे आणि ग्राहकाला परवडलं पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी तोडगा काढून ते विक्री केली पाहिजे. हा जो निर्णय झाला त्या निर्णयाचा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महिलांचं असं म्हणणं आहे की त्यांचं बजेट कमी जास्त होऊ शकतं. अनेकदा असं असतं की ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला जाऊन तेल खरेदी केलं. काय वाटतं नाही? इथे सगळं जनता स्लम एरिया आहे, त्यामुळे लोक जास्त पैशात खरेदी करू शकत नाही. कमी पैशात त्यांना पाऊच भेटणं हे आवश्यक आहे. त्यामुळे मुंडे साहेबांनी त्याच्यावर काहीतरी हे करायला पाहिजे. आपण बघतोय की या ठिकाणी संमिश्र अशा प्रतिक्रिया आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की गोरगरीब घरातले परिवारातले जे लोक आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना स्वयंपाकासाठी जेवढं आवश्यक असतं तेवढंच तेल त्या विकत घेतात आणि त्यामुळे एकत्रित तेल घेणं शक्य नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जर असे निर्बंध लादले गेले तर नेमकं त्याच्यातनं ह्या लोकांनी कसं पुढे मार्ग काढायचा आणि त्यामुळे आता शासन स्तरावर या संदर्भात काहीतरी ठोस गाईडलाईन्स ज्या आहेत त्या या ठिकाणी मिळाल्या पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य आणि गरीब महिलांचा जो प्रश्न आहे तो या निमित्तानं सुटेल. कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.